आरजे किड्स. गुप्तहेराचा मृत्यू. ही गोष्ट आहे सुरेश नावाच्या खासगी गुप्तहेराची, जो मोठ्यात मोठी केस चुटकीसरशी सोडवायचा, जो आपल्या बुद्धीने आणि आपल्या चतुराईने सत्याला समोर आणायचा. आणि ते म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते तेव्हा तुमचे शत्रूही तयार होतात. हीच गोष्ट सुरेशच्या बाबतीतही झाली. अरे संजय, तुला माहितीये ना, आपलं एक ध्येय अजून बाकी आहे. शहरात आपल्या नावाचा दबदबा असला पाहिजे. पण अजूनही माझ्या मनात तो एक घाव आहे. माझ्या भावाला त्या सुरेश नावाच्या गुप्तहेरामुळे आयुष्यभर तुरुंगात राहावं लागलं होतं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणूनच मी शपथ घेतली, मी त्या सुरेशला मारून टाकणार. परंतु आपल्याला अशा चतुर डोक्याच्या व्यक्तीला त्याच्या जाळ्यात अडकवून मारावं लागेल. कुलदीप भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही काळजी करू नका. आपल्या चौकडीत एक नवीन नेमबाज आली आहे, जिचं नाव टीना आहे. टीना असं म्हणतात, जिच्या निशाण्यातून आजपर्यंत कोणीच नाही वाचलं. उडत्या पाखरालाही मारते. तिच्या गोळीच्या वेगाला कोणी थांबवू शकत नाही भाऊ. आणि या सुरेशसाठी ती आपली मदत जरूर करेल. हा म्हणजे थोडे पैसे नक्कीच घेईल, पण काम चोख होईल. उद्याच तिला इथे भेटायला बोलवून घे. आणि एक लक्षात ठेव, आपली ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. संजय टीनाला घेऊन एका सामसूम जागेत कुलदीपला भेटण्यासाठी घेऊन येतो. तर तू टीना आहेस. आम्ही ऐकलंय की तुझ्या बंदुकीच्या गोळीच्या वेगाला कोणी थांबवू शकत नाही. आम्हाला तुझ्यासारखीच एक शार्प शूटर लेडी हवी होती. आमच्या धंद्यामध्ये पहिल्यांदाच असं होतंय की कोणी लेडी शार्प शूटर माझं काम करते. माझ्या नावाची दहशत तर तुला माहितीच आहे. तर तुला फक्त एक काम करायचं आहे. बोला बॉस. पैशांसाठी काम करते मी, पण काम मी नाही, माझी बंदूक करते. यावेळी तुला शहरातील प्रख्यात गुप्तहेर सुरेशची हत्या करायची आहे. पण तोही खूपच चतुर आहे. तो असा तुझ्या बोलण्यात येणार नाही. तुला त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवावं लागेल. बॉस, तुम्ही इशारा केला आणि मला तो समजला. मला कळले काय करायचं ते. कुलदीप आणि संजय टीनाला पैसे देऊन तिथून निघून जातात आणि मग टीना सुरेशच्या ऑफिसमध्ये जाते. हॅलो सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला तुमच्यासोबत काम करून मोठी गुप्तहेर बनायचंय. प्लीज मला तुम्ही तुमच्यासोबत काम करू द्याल? सुरेश पहिल्या नजरेतच टीनाच्या डोळ्यांमध्ये बघून तिच्या सौंदर्यावर भाळतो. मला खूप आनंद होईल तुझ्यासोबत काम करून. पण इथे मेंदूचा वापर करावा लागतो. नेहमी जीवाचा धोका असतो. नेहमी सतर्क राहावं लागेल. माझ्या कामात जोखीम जास्त आहे. कधी कुठल्या वळणावर मृत्यू समोर येऊ शकते. त्यासाठी नेहमी तयार राहावं लागेल. मी तर अगदीच तयार आहे. मी मृत्यूला नाही घाबरत. तुम्ही फक्त मला हेरगिरीचे नियम शिकवा. मला तुमच्यासोबत काम करायला खूप मजा येईल. टीनाच्या शर्टवर नेहमी एक मायक्रोफोन लावलेला असतो, ज्यामुळे टीना आणि सुरेशच्या सगळ्या गोष्टी कुलदीप आणि संजयला कळत असत. टीना आणि सुरेश दोघं मिळून 2-3 छोट्या मोठ्या केसेस सोडवतात. आणि त्याच दरम्यान सुरेश टीनाला म्हणतो, टीना, तू तर 1-2 केसेसमध्येच खूप मोठी जासूस झालीये. माझ्यापेक्षाही खूप मोठं काम केलंय. तू एक चांगली जासूस बनू शकतेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच सर. मला सर नको म्हणत जाऊस. मला सुरेशच म्हणत जा. मला आवडेल. कोणी मला प्रेमाने सुरेश म्हणेल, मला ते आवडतं. तसंही तुझं सर म्हणणंही खूप प्रेमळच असतं. परंतु तू सुरेशच म्हणत जा. सुरेशच्या मनातली गोष्ट टीना ओळखते आणि त्यावर टीना म्हणते, सर, तुम्ही माझ्या प्रेमात वगैरे नाही पडलात ना? प्रेम तर मी माझ्या कामाला करतो. पण तू मला खूप खूप आवडतेस. तू माझ्यासोबत लग्न करशील? नाही सर, अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाहीये. परंतु एक चांगली गुप्तहेर झाल्यावर मला तुमची सोबत करायला नक्कीच आवडेल. तेव्हा कदाचित मी तुमच्याशी लग्न करू शकते. टीना आणि सुरेशचं बोलणं कुलदीप आणि संजय ऐकतात आणि म्हणतात, यार संजय, ही पोरगी तर खूपच चतुर आहे. हिने तर सुरेशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय.
मला तर वाटतंय की आपलं काम लवकर होणार आहे. संजय टीनाला फोन करतो आणि म्हणतो, टीना, तू उद्या सुरेशला एका सामसूम ठिकाणी घेऊन ये. बॉस, जसं तुम्ही म्हणाल, मी उद्या सुरेशला नक्की घेऊन येईन. अरे टीना, आज इतक्या सकाळी सकाळी तू ऑफिसला कामावर आलीस? सर, आज तुम्हाला काही काम तर नाहीये ना? आपल्याला एका ठिकाणी जायचंय, एका नव्या केस संदर्भात बोलण्यासाठी. टीना आणि सुरेश एक नवीन केस संदर्भात कुलदीपला भेटायला जातात. सुरेशजी, आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. ही गोष्ट आम्ही पोलिसांना सुद्धा सांगू शकलो असतो, पण आम्ही एका गुप्तहेराच्या शोधात होतो. आम्हाला एक खाजगी गुप्तहेराची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. शहराच्या बाहेर एक जुना डोंगर आणि जंगल आहे. तिथे आमचं एक जुनं घर आहे. त्या घरात एक व्यक्ती कब्जा करून बसला आहे. त्यांनी जमिनीचे सगळे कागदपत्र कुठेतरी लपवले आहेत. बास, तेच शोधायचे आहेत तुम्हाला. आणि त्या घरातून कब्जा देखील हटवायचा आहे. ते घर अजूनही आमचं आहे. तुम्हाला तिथे जाऊन हे काम करावं लागेल. नक्कीच. हे तर माझ्यासाठी खूपच छोटं काम आहे. आम्ही उद्याच त्या घराकडे निघतो. कुलदीप आणि संजय सुरेशला थोडे पैसे आधी देतात आणि मग दुसऱ्याच दिवशी सुरेश आणि टीना स्वतःच्या गाडीत बसून डोंगराळ भागातल्या जुन्या घराच्या दिशेने जातात. अरे, हा तर खूप खतरनाक भाग आहे. इथे आपल्याला कोणी मारलं तर कोणाला इथे माहितीच नाही पडेल. त्यासाठीच तर मला इथे पाठवलंय. म्हणजे मला काही कळलं नाही. कोण आहेस तू? सर, तुमच्या नजरेत तर मी गुप्तहेर आहे, पण मी कुलदीपसाठी काम करते. कुलदीपने तुम्हाला मारण्याचा कट रचला आहे आणि आज मी तुम्हाला मारणार आहे. हे काय बोलतेस तू? तू असं नाही करू शकत. तू मला नाही मारू शकत. आणि कुलदीपला मला कशाला मारायचंय? मरण्याआधी तुम्हाला हे सगळं माहीत असणं महत्वाचं आहे. कुलदीपच्या भावाला तुमच्यामुळे शिक्षा झाली आणि तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा बदला घेण्यासाठी कुलदीपने मला इथे पाठवलंय. आणि माझ्या बंदुकीचा नेम कधीच चुकत नाही. असं म्हणताच टीना सुरेशवर गोळी झाडते आणि सुरेश रक्तबंबाळ होतो. कुलदीप आणि संजय टीनाने चालवलेल्या गोळीचा आवाज ऐकतात आणि आनंदी होतात. आणि मग टीना कुलदीपकडे येते. बॉस, माझे बाकीचे पैसे? हे बघा, सुरेशचे रक्ताने माखलेले फोटो. त्याचा मृत्यू झालाय आणि त्याला मी जंगलात फेकून आले, जंगली प्राण्यांना खाण्यासाठी. आता माझं काम झालंय, मी निघते. टीना पैसे घेऊन तिथून निघून जाते आणि थोड्याच वेळात पोलीस टीनाला पकडून कुलदीपकडे घेऊन येतात. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे काय करताय? आणि तेही टीना सोबत? पोलिसांना शंका आहे की सुरेशचा खून मी तुझ्या सांगण्यावरून केलाय आणि त्यांनी मला अरेस्ट केलंय. हो, ही गोष्ट खरी आहे. या प्रकरणाच्या संदर्भातच आम्ही सुरेशला जंगली भागात पाठवलं होतं, पण आम्ही त्याला नाही मारलं. काही दिवसांपासून त्याच्याशी संपर्क नाही. त्याचा फोनही बंद लागतोय. माझ्यासोबत अशी कारणं चालणार नाही. आम्हाला सगळं माहिती आहे. टीनाच्या पिशवीतून सुरेशच्या खूनचे फोटो मिळालेत. त्याच्यावर 6 वेळा गोळ्या झाडल्या गेल्यात. तो मारला गेलाय आणि तुम्ही तुमच्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी टीनाकडून हे काम करून घेतलं. हो हो हो, मीच मारलं आहे त्या सुरेशला. त्याच्यामुळे माझा भाऊ तुरुंगात गेला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा सूड मला सुरेशकडून घ्यायचा होता, म्हणूनच मी टीनाला सुरेशकडे पाठवलं होतं साहेब. आणि तेव्हा अचानक पोलिसांच्या मागून सुरेश तिथे येतो. सुरेश, तू जिवंत आहेस? तुला तर मारलं होतं ना? अरे माझे शत्रू, तू मला जेव्हा हा केस दिला होता त्याच्या कित्येक वर्षाआधी मला माहिती होतं की माझ्या ह्या पेशात मरण्याची भीती असते आणि म्हणून मी टीनाला लेडी शूटर बनवून तुझ्याकडे पाठवलं होतं. कारण मला ह्या गोष्टीचं माहिती होतंच की तू माझा जीव घेऊ इच्छितो. मग मी हा विचार केला की का नाही मी स्वतःच तुझ्या जाळ्यात अडकून जाऊ. आणि टीना माझी एक सहकारी आहे. ती माझ्याबरोबर काम करते. ती एक जासूस आहे. तू मला जासूसी करण्यासाठी सांगितलं होतं ना, पण मी एका जासूसला तुझ्याकडे पाठवलं होतं. पण ती टीनाच्या शर्टवर तर नेहमी मायक्रोफोन लावलेला असायचा. मग मला तुझ्याबद्दल काही कळलं का नाही? मला माहित होतं की टीना माझ्यावरती फायरिंग करेल आणि मला मारेल. जेव्हा हे सगळं तिने मला लिहून पाठवलं होतं, ज्या मायक्रोफोनमध्ये कधी दिसत नाही, कळलं?
पोलीस संजय आणि कुलदीपला सुरेशच्या खुनाचा प्रयत्न करण्यासाठी अरेस्ट करतात आणि त्यानंतर सुरेश टीनाला म्हणतो, कधी कधी वाईटाचा नाश करण्यासाठी स्वतःला वाईटाच्या खाईत टाकावं लागतं.